ओम श्री परमात्मने नमः. परमपूज्य स्वामी माधवानंद लिखित धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणजेच महाभारत युद्धप्रसंगातून गीता या गीता ज्ञानेश्वरीच्या अर्जुन विषादयोग या प्रथम अध्यायावर आधारित पुस्तकातील आज ऐकूया श्री ज्ञानेश्वरीतील स्तवन सौंदर्य या लेखाचा भाग 8. एथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले, आणि सौभाग्य पोखले, सुखाचे एथ. बुद्धीच्या कौशल्याला चातुर्य असं म्हणतात. चतुः म्हणजे चारही बाजूंची परिस्थिती बुद्धीनं जाणून घेऊन त्यातून आपल्या उद्देशापर्यंत नेणारी योग्य वाट काढणं याला चातुर्य असं म्हणतात. व्यावहारिक चातुर्य बऱ्याच जणांकडे असतं. आपला फायदा करून घेणं, स्वार्थ साधणं यासाठी चातुर्य लागतंच. दुसऱ्याला फसवायला, दोन पक्षांमध्ये भांडणं लावून त्यांना एकमेकांमध्ये झुंजवत ठेवायला देखील चातुर्य लागतंच. पण हे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं शहाणे चातुर्य नाही. एकमेकांमध्ये विसंवाद असेल तर त्यात सुसंवाद घडवण्यासाठी जास्त चातुर्य लागतं. असुंदरता दूर करून तिथं सौंदर्य निर्माण करायला, स्वतःचं ऐहिक जीवन उन्नत करत असताना इतरांनाही हात देत आपल्याबरोबर न्यायला, शून्यातून सुंदर संपन्न जीवन उभं करायला आणि त्याचबरोबर सत्वशक्ती वाढवायला जे चातुर्य लागतं ते शहाणे चातुर्य. या शहाण्या चतुर्बुद्धीला आपला सर्वात मोठा स्वार्थ म्हणजे याच जीवनामध्ये ईश्वर प्राप्ती हा आहे हे कळतं. ऐहिक उन्नती म्हणजे अभ्युदय आणि आत्मज्ञानानं होणारं कल्याण म्हणजे निःश्रेयस या दोन्हीवर दृष्टी ठेवून आंतरिक उन्नती आणि देवप्राप्तीकडे वाटचाल होणं हे शहाणं चातुर्य. ते महाभारतात ठिकठिकाणी कथाकथांमधून समजलं जातं. सर्व पातळ्यांवरचं चातुर्य महाभारतात आलंच आहे. कौरव पांडवांमध्ये सदोदित तेढ राहील अशी व्यवस्था शकुनी मामा बुद्धिचातुर्यानंच करत होता. ठिकठिकाणी विविध व्यक्तिरेखा स्वार्थीपणानं दुसऱ्यांना फसवून लुबाडतात आणि त्याचे परिणाम वाईटच होतात. या उलट सत्पुरुषांच्या जीवनातील धारणा, त्यांचे उपदेश, त्यांचे जीवनप्रसंग यांचा माणसाच्या मनावर सुयोग्य परिणाम होऊन सज्जनांचाच मार्ग योग्य होय अशी त्याच्या बुद्धीची धारणा होते आणि त्याची बुद्धी स्वार्थी चातुर्याकडून शहाण्या चातुर्याकडे विकसित होत जाते. बुद्धीचा संस्कारातून होणारा हा प्रवास एथ चातुर्य शहाणे झाले या शब्दात ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केला आहे. हे वाचून असं वाटतं की या शब्दांमध्ये सुद्धा केवढं तरी मोठं चातुर्यच आहे आणि ते शहाणे असंही आहे. प्रमेय रुचीस आले. प्रमेय हे एखाद्या कोड्यासारखं असतं. प्रमेय सोडवल्यामुळं सिद्धांत कळतात, तत्त्व समजून येतं. धर्म आणि तत्त्वज्ञानातली प्रमेय सोडवायला आणि अनुभवायला फारच अवघड असतात. बहुतेक वेळेला त्या बाबतीत शब्दच्छल केला जातो आणि ती प्रमेय भयंकर कंटाळवाणी होतात. इथे बरीचशी प्रमेय कथांच्या माध्यमातून सोडवून तत्वधारणा स्पष्ट केलेल्या असल्यामुळं ते ऐकताना एक प्रकारची गोडी वाटते. आपल्याला असं समजून घेणं आवडू लागतं. याला ज्ञानेश्वर महाराजांनी प्रमेय रुचीस आले म्हणजे त्याला चव आली असं म्हटलं आहे. आणि सौभाग्य पोखले, सुखाचे एथ. ज्ञानेश्वर महाराजांनी सुखाला जिवंतपणा दिलाय. एखाद्या
अनितीनं वागणाऱ्या आणि लांडीलबाड्या करणाऱ्या दुर्वर्तनी माणसाच्या घरामध्ये त्याच्या दैवामुळं सुखाला वास्तव्य करावं लागतं. त्यावेळेस त्या दुर्वर्तनी माणसाला जरी सुख होत असेल तरी त्याच्या घरात राहणाऱ्या सुखाला मात्र दुःख होत असतं. ते सुख मनोमन म्हणेल, काय हे माझं दुर्भाग्य. पण हेच एखाद्या सत्वप्रिय सत्शील व्यक्तीच्या घरी राहायला मिळालं तर सुख म्हणेल, माझं केवढं सौभाग्य म्हणून मला या घरात राहायला मिळतंय. सुखाला सौभाग्य वाटावं असं धर्म, सत्य, अध्यात्म आणि श्रीकृष्ण सान्निध्याचं वातावरण महाभारतात असल्यानं सुखाचं सौभाग्य इथं वाढतं, पोसलं जातं. वाचणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये धर्मभावासहित सुखाला राहायला मिळणं हेच सुखाचं सौभाग्य. धर्मभावामध्ये ईश्वरभावात, सद्भावात अधिकाधिक सहजतेनं आणि आवडीनं अंतःकरण रमू लागतं. अशा रीतीनं या सत्प्रवृत्तीची वाढ होते, त्यात वाटणाऱ्या सुखाचीही वाढ होते. सुखाच्या सौभाग्याचं असं संवर्धन होतं, म्हणजे सुखाचे सौभाग्य पोखिले जाते. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.